पुढे पोहोचत कोकणात महायुतीत मिठाचा खडा पडल्याचं पाहायला मिळतंय। कारण भाजप आणि शिवसेनेचे नेते आपल्याच मित्रपक्षाला लक्ष करू लागलेले आहेत आणि त्यामुळे ज्या कोकणानं महायुतीला साथ दिली त्याच कोकणात महायुतीत अंतर्गत संघर्ष पेटल्याची शक्यता आहे। सभागृहामध्ये समोरची व्यक्ती नसेल तर त्याच्या बाबतीत सभागृहात नियमाप्रमाणे बोलता येत नाही। मग कसं हे कसं काय ते काय मॅनेज झालं होतं? महायुतीचं वातावरण आम्हाला खराब करायचं नाही। आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही, कोण अंगावर आलं तर त्याला सोडत नाही। महायुतीमधील कोकणातल्या दोन महत्त्वाच्या नेत्यांची ही विधान महायुतीत काही अलबेल नसल्याचे संकेत देत आहेत का असा सवाल उपस्थित होतो। शिंदेच्या शिवसेनेचे वरिष्ठ नेते असलेल्या रामदास कदमांनी मित्रपक्ष भाजपवर जोरदार हल्ला चढवल्याचं पाहायला मिळतंय। सावली बारवरून ठाकरेंच्या सेनेनं रामदास भाईंच्या पुत्र आणि राज्याचे गृहराज्यमंत्री असलेल्या योगेश कदमांची चांगलीच कोंडी केली। याच मुद्द्यावरनं रामदास कदमांनी एकनाथ शिंदेंसमोरच थेट विधानसभा अध्यक्षांवर हल्ला चढवला। रामदास कदम एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी शिंदेच्या मंत्र्यांना बदनाम केलं जात असल्याचा आरोपही करून टाकला। शिंदे साहेब, आपल्या सभागृहामध्ये नियम आहे, 35 ची नोटीस दिल्याशिवाय कुणावरती आरोप करता येत नाही। सभापतींना आदल्या दिवशी सगळे कागदपत्र दिल्याशिवाय, सभापतींची संमती घेतल्याशिवाय आरोप करता येत नाही। म्हणजे कसं हे मॅनेज कसं झालं? एखादा सभागृहामध्ये समोरची व्यक्ती नसेल तर त्याच्या बाबतीत सभागृहात नियमाप्रमाणे बोलता येत नाही। मग हे कसं काय ते काय मॅनेज झालं होतं? एकीकडे शिवसेना भाजपवर टीकेचे बाण चालवत असतानाच तिकडे सिंधुदुर्गात नितेश राणेंनी शिवसेनेवर हल्ला चढवल्याचं दिसतं। भाजपच्या कार्यकर्त्यांना शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख धमक्या देऊन त्यांचा पक्षप्रवेश करत असल्याची तक्रार पदाधिकाऱ्यांनी केली। याच मुद्द्यावरून राणेंनी अंगावर आलात तर शिंगावर घेऊ म्हणून शिवसेनेला सुनावलं, ज्यावरून आता शिंदेच्या सेनेनंही राणेंवर पलटवार केल्याचं दिसतंय। कशाला मग आम्हा लोकांना छोट्या पक्षाला हातात घेत आहेत, म्हणजे बरोबर घेत आहेत? सन्मान्य राणे साहेब ज्या पक्षामध्ये आहेत, सन्मान्य रवी चव्हाण जे पक्षाचे, म्हणजे देवेंद्र फडणवीस ज्या पक्षात, त्यांना अगर आपल्याला कमीत लेखायचं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊन दे, काही हरकत नाही। पण आम्ही आजही सांगतो तुम्हाला, महायुतीचं वातावरण आम्हाला खराब करायचं नाही। आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही, कोण अंगावर आलं तर त्याला सोडत नाही। शेवटी संस्कार राणे साहेबांचे आहेत। नितेश दादा आमचे जरा आक्रमक व्यक्ती म्हणून ओळखले जातात, पण नितेश दादा घ्या की जरा दमाने, काय होतंय त्याच्यामध्ये? अहो मला सांगा की मोठ्या भावाच्या घरामध्ये प्रवेश झाले काय आणि धाकट्या भावाच्या घरामध्ये प्रवेश झाले काय? अहो शेवटी आपलंच घर मोठं होणार आहे आणि त्याच्यामुळे मला नक्कीच या ठिकाणी सांगायचं आहे की महायुती ही कोकणमध्येच नाही तर सगळ्या महाराष्ट्रात मजबूत होतानाच कोकण शिवसेनेचं हृदय आहे हे विसरून आपल्याला चालणार नाहीये। खरं तर कोकण हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता। बाळासाहेब आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात जागा वाटपात कायम शिवसेनेनं भाजपला इथं संधी दिलीच नाही। पण नारायण राणेंच्या रूपानं भाजपनं आता कोकणात झेंडा रोवलाय, त्यामुळं कोकणच्या वतनदारीवरनं भाजप आणि शिवसेनेत कलगीतुरा रंगला। त्याच वेळी योगेश कदम यांच्यावरील आरोपांमुळे रामदास कदम अस्वस्थ झाल्याचं दिसतंय। त्यामुळे रामदास कदमांची ही अस्वस्थता महायुतीसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्ह आहे। त्यामुळे महायुतीतील हा कलगीतुरा महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचं काम करतो की काय अशी चर्चा सुरू झाली आहे। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।